कष्टकऱ्यांचे द्रष्ट नेते, थोर समाज सुधारक स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत यांच्या 37व्या पुण्यतिथी निमित्ताने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम स्वच्छता अभियानाअंतर्गत पनवेल तालुकास्तरीय स्वर्गीय जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा 2025 स्पर्धा तसेच मराठी पाऊल पडते पुढे या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमांची नियोजन बैठक लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी उल्वे नोडमध्ये पार पडली। रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये झालेल्या या बैठकीला जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमॅन वाय.टी. देशमुख, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव परेश ठाकूर, खजिनदार भाऊशेठ पाटील, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉक्टर एस.टी. गडदे, माजी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा खरत, वसंत शेठ पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, अमित जाधव, नेरे मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव, प्रकाश भगत, संजय भगत, भार्गव ठाकूर, विजय घरत, अमोघ ठाकूर, स्वप्नील ठाकूर, जयवंत देशमुख, वामन म्हात्रे, अनंता ठाकूर, सुधीर ठाकूर, ॲडव्होकेट राहुल घरत, अशोक कडू, प्रशांत कोळी, सी.एल. ठाकूर, सुहास भगत, दयानंद घरत, रवींद्र भोईर, संतोष भगत, कमलाकर देशमुख, रघुनाथ देशमुख, पंढरीनाथ ठाकूर, महादेव कोळी, किशोर पाटील, अभिषेक पटवर्धन, चिन्मय समेळ, गणेश जगताप यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते। या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांकाला 50,000 रुपये, तृतीय क्रमांकाला 25,000 रुपये तसेच 2 उत्तेजनार्थ ग्रामपंचायतींना प्रत्येकी 11,000 रुपये देऊन 7 मे रोजी उल्वा नोडमधील रामशेठ ठाकूर मैदान येथे होणाऱ्या पुण्यतिथी कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे। तसेच देवकी मीडिया प्रस्तुत आणि कलारंजना मुंबई निर्मित उदय साटम संकल्पित आणि दिग्दर्शित मराठी पाऊल पडते पुढे हा 101 कलावंतांचा संच असलेल्या कार्यक्रमाचा 4,600वा प्रयोग सादर होणार आहे। त्या अनुषंगाने पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमाचे नियोजन आढावा शुक्रवारी घेण्यात आला। दरम्यान यावेळी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली।